नमस्कार मित्रांनो, जय चौधरी क्रिएटर या आपल्या चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। मित्रांनो, 14 एप्रिल हा दिवस केवळ एक तारीख नाही तर करोडो भारतीयांच्या जीवनात स्वाभिमान आणि जनजागृतीचा प्रकाश आणणारा एक उत्सव आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, ज्याला आपण अभिमानाने भीम जयंती म्हणतो, पण या भव्य उत्सवाचा पाया कोणी रचला? कोण होते ते दूरदृष्टीचे शिल्पकार ज्यांनी बाबासाहेबांच्या जन्मोत्सवाला सार्वजनिक क्रांतीचे स्वरूप दिले? आज आपण अशाच एका विस्मृतीत गेलेल्या महानायकांचा, जनार्दन सदाशिव रणपिसे यांचा संपूर्ण जीवन प्रवास आणि त्यांचे महान कार्य सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आज जगभरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते। या जयंतीचे खरे शिल्पकार कोण आहे? पुणे सगळ्यात पहिल्यांदा जयंती साजरी केली, कशा प्रकारे बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली व त्यापासून पुढं तुम्ही आम्ही कशा प्रकारे जयंती साजरी करू लागलो, याचे शिल्पकार कोण आहेत? जनार्दन सदाशिव रणपिसे यांच्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। काळाच्या पडद्याआड असे अनेक महानायक आहेत, त्यांचा प्रचार आणि प्रसार हा झाला नाही। तुमचं आमचं कर्तव्य आहे मित्रांनो की अशा काळाच्या आड ज्या लोकांनी खूप महान कार्य केलेलं आहे, अशा महान कार्य करणाऱ्या प्रत्येक त्या भीमसैनिकाचा, प्रत्येक त्या व्यक्तीचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे आणि त्यांच्या कार्याचा गौरव झाला पाहिजे। हेच ध्येय घेऊन आम्ही आपल्या समोर आज पहिला विषय घेऊन आलेलो आहोत। भीम जयंतीचे शिल्पकार जनार्दन सदाशिव रणपिसे यांच्या कार्यापासून आणि त्यांच्या जीवन प्रवासापासून हा आज आपला या कार्याचा पहिला भाग आहे। जय चौधरी क्रिएटर अशाच प्रकारे अनेक भाग घेऊन येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलचा कोणी प्रेक्षक नवीन असेल, सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अनेक माहिती उपलब्ध होईल, ज्ञानवर्धक गोष्टी उपलब्ध होतील, आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल। व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओ लाईक करा, कमेंट मात्र करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन मेंबर कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला मित्रांनो, जास्त वेळ न दवडता आपण या महान व्यक्तीविषयी, त्यांचा जीवन कार्य, त्याचा जीवनपट जाणून घेऊया। थोर समाज सुधारक जीवनपट आणि त्यांचे कार्य बघा मित्रांनो। जनार्दन सदाशिव रणपिसे यांचा जन्म 24 ऑगस्ट 1898 रोजी पुणे जिल्ह्यातील सासवड येथे झाला। एका अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेले रणपिसे हे असामान्य होते। ज्या काळात दलित समाजातील मुलांना शाळेची पायरी चढणे ही दुरापास्त होते, त्या काळात त्यांनी जिद्दीने आपले मॅट्रिक म्हणजे 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले। मॅट्रिक पास होणारे ते त्यांच्या समाजातील पहिले व्यक्ती ठरले। पुढे त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये 2 वर्ष शिक्षण घेतले। पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज आहे, त्या ठिकाणी त्यांनी पुढचं शिक्षण 2 वर्ष त्यांनी शिक्षण पूर्ण केलं। पुढे बघा, शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी ब्रिटिश सैन्याच्या मिलिटरी अकाउंट्स डिपार्टमेंट मध्ये नोकरी स्वीकारली, पण त्यांची खरी ओळख सरकारी बाबू म्हणून नव्हती, तर एका धडाडीचा सामाजिक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा खंदा समर्थक म्हणून होती। मित्रांनो, त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं, त्यानंतर त्या तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या मिलिटरी या खात्यातील अकाउंट डिपार्टमेंटमध्ये त्यांनी नोकरी स्वीकारली व तिथून त्यांनी आपलं कार्य सुरू ठेवलं। आणि त्यांची खरी ओळख काय होती? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा खंदा समर्थक म्हणून। बघा पुढं, त्यांनी बाबासाहेबांच्या प्रत्येक चळवळीत सक्रिय सहभाग घेतला। 1927 सालच्या महाड येथील ऐतिहासिक
चौदत्तळे सत्याग्रहामध्ये ते जातीने हजर होते. म्हणजे त्यांनी बाबासाहेबांच्या प्रत्येक चळवळीत सहभाग घेतला आणि 1927च्या महाड येथील ऐतिहासिक चौदत्तळे सत्याग्रहामध्ये ते जातीने हजर होते. म्हणजे बाबासाहेबांच्या समकालीन यांचं जीवनपट आहे आगमाग. त्या टायमाला ते तिथं स्वतः तिथं उपस्थित होते बाबासाहेबांच्या बरोबर. बघा, या घटनेने त्यांच्या मनात सामाजिक विषमतेविरुद्ध लढण्याची ज्योत अधिक प्रज्वलित झाली. याच प्रेरणेतून त्यांनी पुण्यात सन्मार्गदर्शक मंडळ आणि तरुणांना संघटित करण्यासाठी महार सेवक मंडळ यासारख्या संस्था स्थापन केल्या. या मंडळाच्या माध्यमातून समाजात शिक्षण, स्वच्छता आणि स्वाभिमानाचे महत्व रुजवत होते. मित्रांनो बघा, त्यांनी 3 महामंडळाची स्थापना केली किंवा मंडळाची स्थापना केली. त्यांच्या माध्यमातून ते समाजात शिक्षण, स्वच्छता आणि स्वाभिमानाचे महत्व रुजवत होते. ते कोणते? सन्मान मार्गदर्शक महामंडळ, महार सेवक मंडळ, बघितलं तुम्ही मंडळ. या अशा मंडळाच्या मार्फत ते समाजात आपलं प्रचार आणि प्रसार करत होते आणि त्यांचे कार्य करत होते, तरुणांना एकत्रित करून. पुढे बघा, पहिली भीम जयंती क्रांतीची मुहूर्तमेढ. म्हणजे पहिल्या भीम जयंतीच्या क्रांतीची मुहूर्तमेढ कशी रोवली गेली ते पाहूया. रणपिसे यांच्या कार्याचा सर्वोच्च क्षण आला 14 एप्रिल 1928 रोजी. ज्या काळात बाबासाहेबांचे कार्य केवळ काही निवडक लोकांपर्यंत पोहोचले होते, त्याच काळात त्यांनी पुण्यात बाबासाहेबांचा सार्वजनिक जन्मोत्सव साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. बघा मित्रांनो, 14 एप्रिल 1928 रोजी त्यांनी ठरवलं की आपण बाबासाहेबांच्या जयंती उत्सव साजरा करण्याचा त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि दुपारी सुरुवात झाली. बघा, त्या दिवशी त्यांनी खडकी येथे एका हत्तीच्या अंबारीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ठेवून भव्य मिरवणूक काढली. या मिरवणुकीत उंट, घोडे आणि मोठ्या संख्येने लोक सहभागी होते. ही मिरवणूक केवळ एक सोहळा नव्हता, तर बाबासाहेबांच्या विचाराचा आणि कार्याचा गौरव करणारी ती पहिली सार्वजनिक घोषणा होती. हेच ते पाऊल होते ज्यामुळे बाबासाहेबांच्या जन्मोत्सवाला भीमजयंती हे नाव मिळाले आणि ते भारतभर साजरी करण्याची प्रथा सुरू झाली. इथपर्यंत लक्षात आलं मित्रांनो, या महान व्यक्तीच्या सुरुवातीमुळे किंवा यांच्या या कार्यामुळे ही भीम जयंती मोठ्या प्रमाणात आज जगभरात साजरी होते. अशा थोर विचारवंतांच्या आणि महान कार्य करणाऱ्या व्यक्तींना आपण आज तुमच्या समोर मांडत आहोत. आज आपण यांना जगासमोर घेऊन येत आहोत आणि यांचा परिचय आपण आपणास जय चौधरी क्रिएटर या आपल्या चॅनल मार्फत करून देत आहोत. आजच्या या संपूर्ण चर्चेच्या निष्कर्षाकडे पोहोचताना मित्रांनो, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रेरणेसाठी वाहिले, त्यांनी महार सत्याग्रहात भाग घेतला. ज्यांनी पुण्यात समता सैनिक दलाची स्थापना केली, त्या जनार्दन सदाशिव रणपिसे यांचे निधन 24 नोव्हेंबर 1974 रोजी झाले. आज आपण भीम जयंतीचा जो औष्णिक सोहळा अनुभवतो, त्याचा पाया एका अशा माणसाने रचला ज्याचे नाव अनेकांना माहीत नाही. त्यांचा गौरव करणे, त्यांच्या कार्याची ओळख समाजाला करून देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. मी तुम्हाला म्हणलं ना मित्रांनो की अशा महान व्यक्तींच्या कार्यांचं किंवा ज्या अशा महान व्यक्तींनी जे जे काय कार्य केलेले आहे त्या कार्यांचं गौरव करणे हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. समाजापुढे या लोकांना आणणं, या लोकांचं नाव गौरव करणं किंवा यांची ओळख समाजाला करून देणं हे गरजेचं आहे. उद्या तुमच्या मुलाबाळांना किंवा समाजाला अशा लोकांविषयी माहिती पुरवणं हे आपलंच काम आहे मित्रांनो. तरच ह्या लोकांच्या या कार्याला
खऱ्या अर्थाने सन्मान केल्यासारखं आहे मित्रांनो. चला त्यांच्या या महान कार्याला आणि त्यांच्या स्मृतीला आपण सर्वजण मिळून मानाचा मुजरा करूया. मित्रांनो, खूप महान व्यक्ती आहेत ज्यांनी बाबासाहेबांच्या जीवनात खूप मोठं योगदान दिलेलं आहे. बाबासाहेबांचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी खूप मोलाचं योगदान केलेलं आहे, कार्य केलेलं आहे. अशा प्रत्येक व्यक्तीला मी आपल्या चॅनल मार्फत तुमच्यासमोर आम्ही घेऊन येणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला जोडून राहा, आपल्या चॅनलचे सभासद व्हा. सभासद होण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे, ऑल नोटिफिकेशन ऑन ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक ही माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनल मार्फत पोहोचली जाईल. आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं. जय चौधरी क्रिएटर आपल्या सदस्य आभारी आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट मात्र करायला विसरू नका. आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं, मी आपला आभारी आहे. जय भीम, धन्यवाद.